हे दृश्य आपण पाहतोय, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ते भेट घेतील। महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची असेल। महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढतायत। मुंबईमध्ये प्रामुख्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे। युती होण्याआधी देखील बऱ्याच वेळा एक दुवा म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी संजय राऊत यांनी मध्यस्थी केली। ते त्यांच्याशी बोलणी करत होते आणि काल अर्ज दाखल केल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या भेटी संदर्भातली अधिकची माहिती देतील। श्रेयस, संजय राऊत आता कुठल्या गोष्टी संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत? यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आताच्या घटकेला जागा वाटप हा संपूर्ण गोष्ट झालेली आहे, तरी सुद्धा अनेक गोष्टी बाकी आहेत। त्याचा अर्थच हा की आताच्या घटकेला ठाकरे बंधूंच्या युतीनंतर एबी फॉर्म भरल्यानंतर आता पुढचं पाऊल म्हणजेच खऱ्या अर्थाने कॅम्पेन, हा पूर्ण कॅम्पेन असणार तरी कसा आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि त्यासाठी संजय राऊत इकडे आलेत का, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय। आपण पुन्हा एकदा बघूया, संजय राऊत हे थेट शिवतीर्थ या निवासस्थानी इथे पोहोचलेले आहेत आणि त्या कारणाने कुठे ना कुठे अनेक एक वेगळी चर्चा निर्माण होताना दिसते। संजय राऊतांचे इकडे येणं त्याचा अर्थच हा की कुठे ना कुठे आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढे जाऊन कुठे कुठे कॅम्पेन आपली करणार आहेत, ठाकरे बंधू कुठे कुठे एकत्र दिसणार आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो आणि तोच प्रश्न खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर शोधण्यासाठी संजय राऊत इकडे आलेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय। त्यासोबत जर आपण बघितलं गेलं तर आपल्या आताच्या घटकेला संजय राऊतांचं इकडे येणं हे अगदी महत्वाचं त्याचं कारणच आहे की खूप लोकांनी अपक्ष पण उमेदवारी भरलेली आहे, खूप लोकांनी एबी फॉर्म दिलेले आहेत, म्हणजेच कुठे ना कुठे या सगळ्यांमध्ये जो वाद निर्माण झाला तो वाद संपवायचा आहे। प्रत्येक जागेवर बसून चर्चा करायची आहे आणि ही चर्चा संपली पाहिजे, ह्याचाही अर्थ आज संजय राऊत आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बाळांकर, संजय राऊत, मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे सर्व आता शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। बरं, पण श्रेयस, आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये किंवा मनसेमधल्या अनेक जणांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे। ते शमवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यावर नाराजी नाट्य सुरू झाले। आता या सगळ्यांची मनधरणी कशी केली जाईल? आपण म्हणू शकतो एकंदर पाहिलं गेलं तर अनेकांनी बंडखोरी केलेली आहे आणि जर बंडखोरी केली असेल तर त्यांची मनधरणी कशी केली जाईल, कारण आपण एक पाहिलं पाहिजे की इतके वर्षापासून हे दोन्ही पक्ष निवडणूक लढतायत, ते दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढतायत। जर हे विरोधक निवडणूक लढत असतील तर दोन्ही लोकांचा वोटर हा मोठ्या प्रमाणात दोन्ही जागेवर आहे, म्हणजे मनसेचा देखील वोटर आहे आणि शिवसेनेचा देखील वोटर आहे। ज्यावेळी तुम्ही युती करता त्यावेळी जागा कमी होते आणि त्यामुळे कुठे ना कुठे बंडखोरी पाहायला मिळते। आता या बंडखोरांकडे खऱ्या अर्थानं त्यांना कसं मनवलं जाईल, त्यांना कसं पूर्ण पक्षात आणलं जाईल, ते एबी फॉर्म कसं मागे घेतील, हा सर्व दृष्टिकोन या बैठकीत आता पार पडणार आहे। कस्तुरी, श्रेयस, बाळा नांदगावकर देखील आता शिवतीर्थावर संजय राऊतांसह पोहोचलेले आहेत। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आता एकूणच प्रचाराचा धुरळा सुरू होईल आणि पुढची रणनीती काय असेल, एकीकडे बंडखोरांची मनधरणी करायची आहे, मात्र दुसरीकडे आता प्रचार सुरू करायचा आहे। त्यामुळे मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्रच प्रचाराला सुरुवात करतील आणि ती कुठून सुरुवात करतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत।